नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दिवसभरातल्या सगळ्या वेगवान घडामोडी आपण स्पीड न्यूज मधून बघणार आहोत. सुरुवात करूयात. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्यपालांच्या मागणीवर टोला लगावला आहे. राज्यात नाही देशातच अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून अशीच सूचना पंतप्रधानांना सुद्धा करा. संसदेचं 4 दिवसांचं विशेष सत्र बोलवा. तसंच या अधिवेशनामध्ये सगळ्याच घटनांवर चर्चा करता येईल, अगदी साकेनाक्यावर सुद्धा, असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान भाजपच्या महिला आमदार आणि नेत्यांनी मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी केली. तसंच मुख्यमंत्र्यांच्या या पत्राचा निषेध केला. दरम्यान आमदार मनीषा चौधरी आणि भारती लवेकर यांनी 2 दिवस अधिवेशनाची मागणी राज्यपालांकडे केली होती. या पत्राची दखल घेत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महिलांच्या प्रश्नावर 2 दिवसीय अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलंय, असं या सगळ्या महिलांचं म्हणणं होतं. निलंबित 12 आमदारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी या आमदारांना मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक संपली असून उद्याच्या कॅबिनेट बैठकीपूर्वी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मवियामधील घडामोडींबाबत या बैठकीत चर्चा झाली. सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेसची ही बैठक, समन्वय समितीची ही बैठक पार पडली. शिवसेना आणि काँग्रेस कधीच एक होऊ शकत नाहीत, असं सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा घणाघात त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नसल्याचं गीते म्हणाले. यावर प्रत्युत्तर देताना सुनील तटकरेंनी अलीकडच्या काळात गीते यांची राजकीय अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. त्यामुळे अशा भावनेतून त्यांचं हे वैफल्यग्रस्त उद्गार आहेत, असं तटकरे म्हणाले. गीतेंच्या या विधानानं सरकारमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी मात्र पडलेली आहे. अनंत गीते यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं. शरद पवार हे संपूर्ण देशाचे नेते आहेत. गीतेंच्या वक्तव्याशी सरकारचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना नेते अनंत गीते यांनी व्यक्त केलेली भावना प्रत्येक शिवसैनिकाची असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली. शिवसेना देव देश धर्मासाठी कार्य करणार असल्याची बाळासाहेबांची शिकवण आहे. शरद पवारांनी आपल्या कारकिर्दीत ज्या पक्षाने मोठं केले त्याच पक्षाच्या पाठीत 3दा खंजीर खुपसले, असा दाखला मुनगंटीवारांनी दिला. कितीही मोठा नेता असू द्या, जो जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेससोबत बेईमानी करेल त्या नेत्याला गाडीतून ओढून 2 लाथा मारा. पोलीस केसेस मी बघून घेईन, वेळ आली तर मी मंत्रिपद बाजूला ठेवेन, पण पुढे येईन, असं वक्तव्य दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलंय. केदारांच्या या वक्तव्यामुळे नवाच वाद निर्माण झालेला आहे. नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वक्तव्याबाबत सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. माझं वक्तव्य रेकॉर्डवर आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बोलतील, असं त्यांनी म्हटलं आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरून कोर्टानं राज्य सरकारला दणका दिला. कोर्टाची परवानगी न घेता विश्वस्त मंडळानं पदभार स्वीकारला. विश्वस्त मंडळाला आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असा आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलाय. विश्वस्त मंडळाला 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. मागे 2 वर्षांपासून साई संस्थांचा कारभार तदर्थ समितीकडे आहे. कोर्टाच्या परवानगीनंतरच सरकारनं नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारमधील मंत्र्यांचे सगळे घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारत बनवला, मात्र उद्धव ठाकरे सरकारनं महाराष्ट्रात भ्रष्टाचार पसरवला, असा घणाघात सोमय्या यांनी राज्य सरकारवर केला. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासात माफी मागण्याचं सूचित केलं होतं, परंतु त्यांनी माफी मागितली नाही. त्यामुळे मी किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये 100 कोटी रुपयांचा भ्रूनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. किरीट सोमय्यांना भाजपनं सोडलंय, सरकार चालवू द्यायचं नाही असा डाव असून सोमय्या तर शक्ती कपूर आहेत, असा पलटवार शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
चंदू बोर्डेंनी क्रिकेट क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शरद पवारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आपल्या तरुणपणाचे किस्से ऐकवले आणि त्यांच्या कॉलेजमधल्या क्रिकेट टीमबाबतचे अनुभव सुद्धा सांगितले। क्रिकेटमधील चंदू बोर्डे यांचं योगदान खूप मोठं आहे। कॉलेजला असताना माझी देखील उत्तम क्रिकेट टीम होती। मी क्रिकेटविषयी आजवर नेहमीच आस्था बाळगून काम करत आलेलो आहे, असं शरद पवार म्हणाले। पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते। एसटी कर्मचाऱ्यांना आता शेतकऱ्यांच्या आसूड हातात घेऊन रस्त्यावर उतरावं असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे। तसंच एसटीचं विलिनीकरण झालं पाहिजे अशी मागणी करत यासाठी लढा उभारण्याचा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। तसंच यापुढे युनियन मुक्त कर्मचारी असा नाराही पडळकर यांनी दिला आहे। आटपाडीच्या झरे या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते। नवी मुंबईतल्या दोन्ही भाजप आमदारांविरोधातील विस्तव गेल्या काही वर्षांपासून जाता जाईना झालाय। ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांच्या संघर्षाचा आता दुसरा अंक पाहायला मिळतोय। शहरातील दोन्ही आमदारांच्या भांडणात भाजपतील कार्यकर्ते मात्र पिसले जात आहेत। ऐरोली विधानसभेत आमदार गणेश नाईक मतदारसंघातील कामं करत नसल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊनच केला। मुंबईतला ज्ञात असलेला सगळ्यात जुना किल्ला म्हणजे माहीमचा किल्ला। या माहीमच्या किल्ल्याचा सगळ्यात मोठा खुलासा तुम्हाला दाखवणार आहोत। माहीमचा किल्ला कुठे असा प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडला। या किल्ल्याला अतिक्रमणानं वेढलं आहे। सध्या सभोवतालच्या झोपडपट्ट्यांमुळे आणि सततच्या अतिक्रमणामुळे सुस्थितीत हा किल्ला नाही, दुर्लक्षित आहे। वास्तूची स्थितीही दयनीय झालेली आहे। न्यूज 18 लोकमतवर किल्ल्याची दुर्दशा आपण बघत आहात। अतिक्रमणानं या किल्ल्याला विळखा घातलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातून कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याचा धोका असून जिल्ह्यात दररोज 700 ते 800 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत। जिल्ह्यात 5000 पेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडला असून राज्यात तिसरी लाट अहमदनगर जिल्ह्यामुळे येऊ शकते असं महसूल आयुक्तांनी म्हटलं आहे। छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातल्या 12 वर्षाच्या मुलीला उपचाराकरता तब्बल 30 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला। गडचिरोली जिल्ह्यात लाहेरी आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन येण्याकरता तिच्या वडिलांनी हा प्रवास केला। पायी प्रवासादरम्यान खाटेवर झुला बनवून या 12 वर्ष मुलीला उपचाराकरता लाहेरी इथं आणण्यात आलं। जवळ रुग्णालय नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। व्यावसायिकानं कुटुंबातल्या तिघांची हत्या करून आत्महत्या केली आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या चुरडी गावात रेवचंद बिसेन यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीची हत्या केली। त्यानंतर रेवचंद बिसेन यांनी गळफास लावून घेत आपलंही आयुष्य संपवलं। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे। आदिवासींना सरकारकडून दिलं जाणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय। खावटीच्या अंतर्गत जे धान्य दिलं गेलं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असून एक प्रकारे आदिवासींची थट्टाच केली जाते। त्यामुळे आम्हाला जनावरं समजू नका, मायबाप सरकारने आम्हाला माणसंच समजावं अशी केविलवाणी हाक गरिबांकडून दिली जाते। राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। कोकण किनारपट्टीवरही मुसळधार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता असून पुढच्या 2 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे नांदगावला पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शकांबरी या नदीला पूर आला आहे। अंडरपासमध्ये देखील पाणी भरल्यामुळे शहराचे 2 भाग झाले असून एकमेकांशी संपर्क तुटला आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चंद्रपुरात मुसळधार पाऊस झाला। या पावसासोबत साबणासारखा फेस पडला, त्यामुळे चंद्रपुरात थोड्या काळासाठी खळबळ माजलेली होती। शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसाखाण परिसरात ही घटना समोर आली आहे। झाडांवर, गवतावर, रस्त्यावर अनेक ठिकाणी हा फेस किंवा पुंजक्याचा स्वरूपातला फेस नजरेस पडला। संपूर्ण पिंपरी चिंचवड आणि मावळात पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मागील आठवड्याभरात 100% भरलेल्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच होती। पवना धरणातून 1350 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांडव्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सोडण्यात आलाय, तर एकूण पाण्याचा विसर्ग 3450 क्युसेक इतका झालाय। 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाचा जोरदार कमबॅक झाला। मनमाड, नांदगावसह इतर काही भागांना मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सुमारे 1 तास मुसळधार पाऊस पडला। अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली।
अंबरनाथ तालुक्यातील वलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या कुशिवली गावाजवळ अनेक घरांना तडे गेल्यानं घरांचं मोठं नुकसान झालंय। गावाच्या जवळच असलेल्या खदानीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलं जात असल्यानं इथल्या घरांना धोका निर्माण झालाय। गावकऱ्यांनी आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या प्रकरणी लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दिलेला आहे। स्पीड न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया अजून काही घडामोडींकरता। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे। वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज क्रिस गेल आज 42वा त्याचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाचं औचित्य साधत सिक्सर किंग युवराज सिंगनं त्याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या। युवराजनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला। युनिव्हर्स बॉस क्रिस गेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा। एमजे मूव्हर्ससह कितीतरी रात्र गाजवल्या, तुला नक्की खात्री आहे का विराट माझ्यापेक्षा चांगलं नाचतो, अशी पोस्ट इंस्टाग्रामवर युवराज सिंगने केली आहे। स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली। गुडघ्याच्या दुखापतीमुळे फेडररनं अमेरिकन ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती। त्यानंतर त्याच्या उजव्या गुडघ्यावर तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। 2020 या वर्षात झालेल्या 2 शस्त्रक्रियेनंतर फेडरर टेनिस कोर्टपासून दूरच होता। आणखी काही दिवस मला धीर धरावा लागेल असं फेडरर म्हणतोय। अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ऑलिम्पिक मेडलिस्ट पी.व्ही. सिंधू एकत्रित बॅडमिंटन खेळत असल्याचं समोर आलंय। याबाबतचे फोटो दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केले। या सगळ्या वेगवान घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।